महाराष्ट्रामधील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेली आपली ही आदिमाया शक्ती। नमस्कार, मी ब्लॉगर अभ्या। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय खास। तर आज चाललो आम्ही नाशिकला देवीच्या दर्शनासाठी। इथं गाडी पार्किंग मध्ये केली, मग बसमध्ये बसून आम्ही चाललो होतो वरती गडावरती। इथं आल्यानंतर आम्ही काय आंघोळ वगैरे केली होती सर्वांनी, मग निघालो होतो आम्ही गडाच्या दिशेने। इथं आल्यानंतर मस्त त्रिशूळचं दर्शन वगैरे घेतलं, मग निघालो होतो आम्ही वरती जाता जाता आम्ही चढत होतो वरती। इथं आल्यानंतर असं म्हणतात की 500+ पायऱ्या आहे। मग काय कासवाचं दर्शन वगैरे घेतलं, मग आलो होतो मंदिरामध्ये। मंदिरात आल्यानंतर असं म्हणतात 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेली म्हणजेच आपली आदिमाया आदिशक्ती श्री सप्तशृंगी माता व आदिशक्ती माता असं म्हणलं जाते की महिषासुराचा वध करण्यासाठी ही सप्तशृंगी माता या ठिकाणी आली होती व या ठिकाणी स्थापित झाली। म्हणूनच नवरात्रामध्ये भाविकांची खूप गर्दी असते दर्शनासाठी। मग काय आम्ही पण दर्शन वगैरे घेऊन आलो होतो, कारण सकाळी लवकर दर्शन झालं, गर्दी खूप कमी होती। मग काय बाहेर आल्यानंतर प्रसाद वगैरे घेतला। मग एका हॉटेलमध्ये आलो होतो। हॉटेलमध्ये आल्यानंतर मस्त गरम पोहे घेतले होते, कारण की आपल्याला पोहे खूप आवडतात। मग बाहेर आल्यानंतर आपल्या लहानपणीची खूप आठवण आली होती। मग काय मस्त आम्ही बुडी कबाब घेतला। तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मग काय बाहेर आल्यानंतर आम्ही एका बसमध्ये बसलो। बसमध्ये बसल्यानंतर आम्ही चाललो होतो खाली। असं वाटत होतं खूप दिवसानंतर बसमध्ये बसलो, कारण की गाड्या आता प्रत्येकाजवळ झाल्या ना 2 व्हीलर, त्यामुळे बसनं कधी प्रवास करायचं काम नाही पडला। मग चाललो होतो आम्ही आपल्या नेक्स्ट लोकेशनला, पंचवटी म्हणजे जे आहे इथून नाशिकमध्ये, जिथं 12 वर्षातून एकदा कुंभमेळा भरतो। मग काय इथं गोदावरी नदीच्या काठावर आलो, दर्शन वगैरे घेतलं। पाणी खूप गार होतं, पाणी खूप भरलेलं होतं नदीमध्ये। दर्शन वगैरे घेऊन आम्ही श्री प्रभू हनुमानाचं दर्शन पण घेतलं होतं। दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो होतो कालाराम मंदिर, जे पंचवटीपासून थोडंसं अवघ्या काही 200 मीटर अंतरावर असले। असं म्हणतात 14 वर्षाच्या वनवास काळातील 10 वर्षानंतर व सुमारे 2.5 वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्राचे वास्तव्य याच परिसरात होते। मग काय रोज संध्याकाळी इथं गोदावरी नदीला महाआरतीचे आयोजन असते 7:30ला। मग काय इथं आल्यानंतर आम्ही आरती एक्सप्लोर वगैरे केली। एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही उद्या निघालो होतो आमच्या नेक्स्ट लोकेशनला। तर आम्ही इथून पुढे कुठे गेलो, काय एक्सप्लोर केलं हे बघण्यासाठी भेटूया पार्ट 2 मध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, यूट्यूबला पण सबस्क्राईब करा। धन्यवाद।